सांगलीच्या विजयकुमार जाधव यांच्यावर फुफ्फुसाचे यशस्वी प्रत्यारोपण. पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडून रुग्णाला मिळाले जीवनदान. डॉक्टर अनिल मडके यांच्यामुळे जाधव यांना मिळालं जीवनदान. फुफ्फुस प्रत्यारोपण झालेले विजयकुमार जाधव पहिले रुग्ण. सांगलीच्या विजयकुमार जाधव या रुग्णावर फुफ्फुसाचे यशस्वी प्रत्यारोपण पार पडले. पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडून जाधव यांना जीवनदान मिळालं आहे. सांगलीतील प्रसिद्ध श्वासरोगतज्ञ डॉक्टर अनिल मडके यांच्यामुळे जाधव यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना जीवदान मिळालं आहे. अशा प्रकारचे फुफ्फुस प्रत्यारोपण करणारे विजयकुमार जाधव हे सांगलीतील पहिलेच रुग्ण आहेत. विजयकुमार जाधव यांचं वय 51 आहे. ते व्यवसायानं अभियंता आहेत. जाधव गेली 2 वर्षांपासून लंग फायब्रोसिस या आजाराने ग्रस्त होते. ऑक्सिजनवर अवलंबून होते. त्रास वाढल्यामुळे त्यांना आपली नोकरी देखील सोडावी लागली. मागील 2 वर्ष श्वास लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके हे जाधव यांच्यावर उपचार करीत होते. उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. संबंधित औषधे देऊनसुद्धा रोग बळावत होता. आराम करत असताना सुद्धा त्यांना ऑक्सिजनची गरज भासत होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टर मडके यांनी या रुग्णाला डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी पुणे येथील फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर राहुल केंद्रे यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यांनी प्रत्यारोपण गरज करणे असल्याचं सांगितलं. प्रत्यारोपण संदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 20 ते 24 एप्रिल दरम्यान रुग्णाची डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे पिंपरी येथे संपूर्ण तपासणी करण्यात आली. 4 जून रोजी एका मृत तरुणाच्या परिवाराने अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला आणि अवयवाच्या प्रतीक्षा यादीतील रुग्ण विजयकुमार जाधव यांना या GTCCच्या मार्फत अवयव मिळाले. त्यानंतर डॉक्टर संदीप अट्टावार यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या टीमने 12 तासात प्रत्यारोपण नंतर ऑक्सिजन सपोर्टशिवाय रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं. त्यानंतर जाधव हे स्वस्थ असून कुठल्याही मदतीशिवाय आपले सुदृढ जीवन जगत आहेत. रुग्ण आता पूर्णतः बरे झाले असून ऑक्सिजनशिवाय सामान्यांप्रमाणे जीवन जगत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर राहुल केंद्रे, डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल पिंपरी पुणे येथे लंग ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणजे फुफ्फुस प्रत्यारोपण विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे. आणि शेवटच्या 1 वर्षापासून आम्ही आता सांगलीमध्ये श्वास लाईफ केअर हॉस्पिटल डॉक्टर मडके सरांकडे लंग ट्रान्सप्लांट OPD मंथली असते आमची. दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी असते. असाच एक पेशंट 51 वर्षीय मिस्टर विजयकुमार जाधव सरांनी त्यांना आमच्याकडे रेफर केलं. मार्च महिन्यामध्ये ते आमच्याकडे आले. त्याच्यानंतर आम्ही त्यांची तपासण्या त्यांना काउन्सिलिंग झाल्यानंतर ते एप्रिलमध्ये DY पाटील हॉस्पिटल ॲडमिट होऊन त्यांच्या लंग ट्रान्सप्लांट इव्हॅल्युएशन झालं आणि त्यामध्ये ते फिट आल्यानंतर आम्ही त्यांचा नंबर लावला आणि जूनमध्ये 4 जूनला त्यांचं यशस्वीरित्या बायलॅटरल लंग ट्रान्सप्लांट डबल लंग ट्रान्सप्लांट यशस्वी झालं आणि त्याच्यानंतर ते आज एक नॉर्मल आयुष्य जगू शकत आहेत. जे ट्रान्सप्लांट होण्याआधी त्यांना जवळपास 5 ते 6 लिटर पर मिनिट ऑक्सिजन लागायचा आणि त्याच्यामुळे त्यांची नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करता नाही यायच्या. त्यांना बेड रिडन होऊन ते फक्त अंथरुणाशी खिळून गेले होते. तर ते आज नॉर्मल आयुष्य जगू शकत आहेत आणि आपल्या सांगलीमधले ते पहिले यशस्वी लंग ट्रान्सप्लांट झालेले रुग्ण आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.